लाडकी बहिणीचा लाडक्या खुशखबर 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 तुझ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, आज देखील हप्ता वाटप होणार, पुराव्या सहित सगळ्या मी गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। कारण की लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। आजची सर्वात लेटेस्ट बातमी, रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हाला आज देखील या ठिकाणी भेटणार आहे। लाडक्या बहिणींनो, आज रक्षाबंधन आहे आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट आज देखील भेटणार आहे, आज देखील हप्ता वाटप होणार आहे। मोठी बातमी समोर आली। त्याचबरोबर अजून दोन आनंदाच्या बातम्या या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। दुसरी आनंदाची बातमी ऐकून तर तुम्ही खूप खुश होणार आहे, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे। लाडक्यांना खूप आनंद झालाय, आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनानिमित्त हे गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी मला आनंद होत आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, हा गुरुदादा तुझ्यासाठी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलोय, बातमी सगळ्यांनी ऐकायची। चला, 25वा हप्ता आणि 26वा हप्ता बघा, 25वा हप्ता वाटप आणखी पण सुरू आहे। आज देखील लाडक्या बहिणींना हप्ता वाटप होणार आहे, पुराव्या सहित तुम्हाला मी गोष्टी दाखवणार आहे आणि रक्षाबंधनाचं गिफ्ट या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटणार आहे। आणि लाडक्या बहिणींना बघा, 3000 रुपये हप्ता वाटप होणार आहे का, 1500 रुपये लाडक्या बहिणींना भेटलेत। आता कोणत्या लाडक्या बहिणींना भेटलेत, कोणाला नाही भेटले, या सगळ्या गोष्टी सांगतो। आणि ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणींना हप्ता कधी भेटणार याच्याबद्दल देखील एक महत्त्वाची बातमी समोर आली। ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। आज गिफ्ट मिळणार का, तर हो लाडक्यांनो, 100% आज देखील तुम्हाला हप्ता वाटप होणार, म्हणजे होणार 100% गॅरंटी के साथ सांगत आहे। कारण की एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, आकडेवारी समोर आलेली आहे, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। 26वा हप्ता वाटप कधी होणार, बघा बऱ्याच लाडक्या म्हणत आहेत, आता जवळजवळ सर 25वा हप्ता मला भेटलाय, 26वा हप्ता मला का नाही भेटला हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि तो कधी भेटणार आहे। आणि लक्षात घ्या लाडक्यांनो, वितरण किती दिवस चालणार। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाटपाला 3 दिवस झालेले आहेत, वाटप होऊन या ठिकाणी 25, 26 आणि 27 या 3 दिवशी वाटप झाले। आज 28 तारीख आहे आणि 28 तारखेला देखील वाटप होणार, कारण की एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। वितरणाचा आज आपण पकडून चालू शेवटचा दिवस असणार आहे आणि बऱ्याच लाडक्याताई अशा आहेत, एससी कॅटेगरी मधल्या लाडक्याताईंना अजून पण हप्ता बऱ्याच लाडक्याताईंना भेटले नाही। असं समजू नका की सर्वच एससी कॅटेगरी मध्ये किंवा इतर मागासवर्गीय विभागामध्ये लाडक्यांना पैसे भेटले नाहीत, असं नाही। बऱ्याच लाडक्यांना पैसे भेटलेत आणि बऱ्याच लाडक्यांचे अजून बाकी आहेत। अशा कोणी लाडक्याताई आहेत का ज्यांना पैसे बाकी आहेत? आणि लाडक्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला खुशखबर भेटले का? लाडक्याताईंनो, रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपला हा गुरुदादा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देत आहे। त्याचबरोबर लाडक्याताईंनो, आज तुम्हाला गुड न्यूज भेटावी ही पण मी सरकारकडे या ठिकाणी मागणी करत आहे। चला, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे, पुराव्याशिवाय आपल्या चॅनलवर काही सांगितलं जात नाही। लोकसत्ता न्यूजपेपरची आजची बातमी आहे, या ठिकाणी 28 ऑगस्ट 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। बघा, सामाजिक न्याय विभाग, वित्त विभागाकडून मिळालेल्या निधीतून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत 1,41,85,000 महिलांच्या खात्यामध्ये सुमारे 2,095 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्यांनो, एक ही लोकसत्ताची महत्त्वाची बातमी आली, तुम्हाला मी पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवायलोय। लक्षात घ्या लाडक्यांनो, आज वार आहे शुक्रवार, आज वार शुक्रवार आहे, समजून घ्या, आज शुक्रवार आहे। लोकसत्ताची बातमी आहे, या ठिकाणी तुम्हाला मी अधोरेखित केलं तेवढं वाचा। लाडक्यांनो, सगळं वाचायची गरज नाहीये, अधोरेखित केलं तेवढं वाचा। बघा या ठिकाणी बघा, गुरुवार, या ठिकाणी बघा, गुरुवारच्या संध्याकाळपर्यंत 1,41,00,000 लाडक्या बहिणींना सरकारने 2,095 कोटी रुपये ओवाळणी दिलेली आहे। बघा, 1,00,00,000 किती लाख, 41,00,000 लाडक्याताईंपर्यंत हप्ता पोहोचलाय आणि हप्ता वितरण किती लाडक्याताईंना होणार आहे, 1,65,00,000 लाडक्याताईंना। म्हणजे आता हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, पुढे सगळ्या गोष्टी दाखवतो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा लाडक्यांनो, या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया उशीरपर्यंत सुरू होती, म्हणजे काल पण उशिरापर्यंत सुरू होती। त्यामुळे शिल्लक 23 लाख लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी मिळणार।
लक्षात घ्या लाडक्यातून 23 लाख लाडक्याताई अजून बाकी आहेत ज्यांचा निधी मंजूर झालेला आहे. 23 लाख लाडक्याताईंना आज भेटण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे आज हप्ता तुम्हाला भेटणार आहे लाडक्यातून. मी या ठिकाणी बोलत नाही, लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी आली आहे. त्याच्यामुळे लाडक्यातून आज जर कोणाला हप्ता भेटला, ओवाळणी भेटली, पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. एससी कॅटेगरी असेल, एसटी कॅटेगरी असेल किंवा इतर मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये लाडक्याताईंना हप्ता भेटला नसेल, पण आज या ठिकाणी रक्षाबंधन निमित्त तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आणि मी तुम्हाला काल पण म्हणलं होतं लाडक्याताईंनो, काळजी करू नका, टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये. बऱ्याच लाडक्याताईंना अजून हप्ता भेटला नाहीये. 23 लाख आकडेवारी देखील समोर आले. लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी आकडेवारी समोर आली. 23 लाख लाडक्या बहिणी अजून पण शिल्लक आहेत ज्यांचे पैसे मंजूर झालेले आहेत. परत सांगतोय, पैसे मंजूर झालेले आहेत, पण अजून अशा 23 लाख लाडक्याताईंना भेटलेले नाहीयेत. त्यांना आज हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. 100% गॅरंटी के साथ सांगत आहे, भेटणार म्हणजे भेटणार. आणि वितरण चालू झालं की तुम्हाला मी फोटो तर टाकतोच, काही काळजी करू नका. पण या ठिकाणी लाडक्यातून आता तुम्ही म्हणत असाल की सर आज किती वाजता हप्ता वाटप होईल, तर 9 ते 12 मध्ये चान्सेस खूप कमी आहेत. म्हणजे ठीक आहे, 9 ते 12 मध्ये आलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण शक्यतो कमी. पण आज या ठिकाणी बघा 1 ते 4 दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनानिमित्त 1 ते 4 वाजेपर्यंत हप्ता या ठिकाणी तुमच्या अकाउंटला येणार. संध्याकाळी या ठिकाणी उशिरापर्यंत 5 ते 8, काल पण उशिरापर्यंत वाटप होतं. आज देखील 8 वाजेपर्यंत लाडक्याताईंनो काळजी करू नका. आज 8 वाजेपर्यंत तुमचे मोबाईल चेक करा, तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. ज्या ज्या लाडक्याताईंना काल परवा तेरवा पैसे भेटले नाहीत, पटपट कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचंय लाडक्याताईंनो. आणि ज्यांना ज्यांना भेटलाय खुशखबर, कुणाकुणाला भेटली कमेंट बॉक्स मध्ये एकदा सांगून द्या की तुम्हाला खुशखबर भेटली आहे का नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्याताईंनो अजून एक तुम्हाला मी दाखवलोय. 27 ऑगस्ट वितरण किती झालं, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलला माहिती देत आहे. खूप महत्वाची माहिती दिली बघा. 10 ते 1 वाजेपर्यंत 1,500 रुपये फक्त 3 लाख महिलांना भेटले. कमी भेटला होता, 3 लाख महिलांना भेटले. 500 रुपये जर बघितलं तर 12,000 महिलांना या ठिकाणी भेटले होते. आणि 1 ते 8 च्या दरम्यान बघा 21 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटले होते. आणि 500 रुपये जर बघितले तर 36,000 पेक्षा जास्त महिलांना भेटले होते. तर काल संध्याकाळपर्यंट 8 वाजेपर्यंत जर विचार केला 1,41,41,00,000 काहीतरी आकडा पोहोचलेला आहे. अजून 23 लाख 1,41,41,41 पेक्षा जास्त. तर आता अजून जर बघितलं 23 लाख लाडक्या बहिणी बाकी आहेत, त्यांना आज हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. 100% गुड न्यूज, भेटणार म्हणजे भेटणार. आणि जो 26वा हप्ता वाटप होणार आहे त्याच्यावर पण लवकरात लवकर बातमी येणार आहे. एक मला चांगली गुड न्यूज भेटली, त्याच्यामुळे ती पण काळजी करू नका. आणि सरकारला पण आपली विनंती आहे, आदित्य तटकरे मॅडमला पण विनंती आहे, तुम्ही बाकीच्या दुसऱ्या गोष्टी बोलण्यापेक्षा रक्षाबंधनाच्या या ठिकाणी तुम्ही शुभेच्छा देण्यापेक्षा आम्हाला 26वा हप्ता आधी टाका. आणि ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटले नाहीत त्यांना अगोदर हप्ता टाका. अशा स्वरूपाची आपल्याला या ठिकाणी विनंती करायची. सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर 26वा पण हप्ता द्या. आणि रक्षाबंधनाच्या निमित्त जर वाटप सुरू झालं आज तर खूपच गोड होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंच्या वतीने सरकारला विनंती करत आहे, लवकरात लवकर वाटप सुरू करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.